धोरण असेल त्याबरोबरच इतर इंधनदरीत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात बुलढाण्यातून आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे भव्य आसूड मोर्चा जो आहे निघालेला आपण जर इथं पाहिलं काँग्रेसचे अनेक पदाधिकारी इथे सहभागी झालेले आहेत। आपण पाहिलं तर नवनियुक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आपल्यासोबत हर्षवर्धन सपकाळ। दादा, अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांचा, आता काँग्रेसने 11वा पवित्रा घेतलेला आहे, काय म्हणतात? निषेध आणि गेल्या अनेक महिन्यांपासूनची जी भूमिका आहे तीच भूमिका आमची कायम राहील। या सरकारला खाली घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आता नेमकं पुढची भूमिका काय राहणार आहे? मोर्चे तर अनेकदा होते, संघर्ष 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 आणि आम्ही रस्त्यावर उतरणार आणि सरकार उलटून टाकणार। रस्त्यावर उतरू आणि सरकार उतरून टाकू अशी संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण पाहतोय शेकडो नागरिक असतील बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागातून, नवे तर बुलढाण्याच्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी त्याचबरोबरच नागरिक जे आहेत त्यांचा असंतोषाचा उद्रेक या ठिकाणी बुलढाण्यात आपल्याला पाहायला मिळतोय। काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष असतील प्रकाश अवचार पाटील यांच्या देखील नेतृत्वामध्ये हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। एकंदरीतच केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या धोरणांविरोधात निघालेला हा मोर्चा एक आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। डिजिटल अभिषेक वर्पे, बुलढाणा।